नमस्कार मित्रांनो, तर आज मी बनवणार आहे सत्तूचं पीठ। तर तुम्हाला माहितीच आहे नागपंचमी हा सण जवळ आलेला आहे। 9 तारखेला नागपंचमीचा सण आहे आणि त्या सणाला सत्तूचे पीठ हे आवर्जून करतात। त्याकरता मी हे बघा गहू घेतले। थांबा मी थोडासा कॅमेरा इकडे करते कारण आज कॅमेरामॅन हजर नाही, मीच काढून तुम्हाला दाखवणार आहे। त्यामुळे आज मी काही तुम्हाला दिसणार नाही, पण कशी करते हे प्रोसेस मी तुम्हाला दाखवणार। तर मित्रांनो, मी सत्तूचे पीठ बनवण्यासाठी 1 किलो इथं गहू घेतलेला आहे। तर गहू मस्त पाण्याने धुवून घेतले स्वच्छ आणि अर्धा घंटा भिजत ठेवले आणि त्यानंतर खलबत्त्यामध्ये काढून त्याची सालपट काढली। हे बघा, तर मी काही पाकडून घेतलेले आहे। सालपट पहिल्याने राहिलेली भाजल्यानंतर पाकडून घ्यायचे। आणि 1 किलो हरभरा डाळ घेतलेली आहे। तर डाळ घरचीच आहे, घरी बनवलेली आहे आणि हे पण व्यवस्थित पाकडून घ्यायची आणि मस्तपैकी लालसर अशी भाजून घ्यायची। चला तर आता मी भाजण्याची प्रोसेस तुम्हाला दाखवणार। तर इथं मी जाड गुळाची कढई घेतलेली आहे, जेणेकरून ते तळाशी मग लागणार नाही। आणि आता मी गॅस चालू करते। तर गॅस चालू केलेला आहे। कढई गरम होईपर्यंत फुल पॉवर ठेवायचा आणि नंतर भाजण्याच्या वेळेस कमी करायचा। तर आता मी गहू याच्यामध्ये टाकते। तर अर्धे गहू मी पहिले भाजून घेते। तर मस्त लालसर असा रंग येईपर्यंत गहू भाजायचे। लगातार असं फिरवत राहायचं आणि गॅसचा पॉवर हा कमी ठेवायचा, जेणेकरून सत्तूचे पीठ हे खायला मस्त खमंग लागते। पूर्वीचे लोक आवडीने खायचे आणि आताही माझ्या इथं आवडीनेच खातात। माझ्या सासरेबाईंना सत्तूचे पीठ हे खूप आवडते। तर नागपंचमी सणाला आम्ही दरवर्षी बनवतो। मस्त असं खरपूस असं भाजून घ्यायचं। लगातार असं हलवत राहायचं, म्हणजे ते बुळाशी लागणार नाहीत आणि व्यवस्थित भाजल्या जाणार। तर सत्तूचे पीठ हे शरीरासाठी पण पौष्टिक आहे आणि खायला एवढं खमंग लागते ना, मी तुम्हाला दाखवणारच कसे करतात म्हणून। पहिले व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि नंतर त्याचं पीठ काढायचं। तर पीठ चक्कीतून किंवा मिक्सरमधूनही काढू शकता, पण मिक्सरमध्ये एवढं बारीक येणार नाही, त्यामुळे जात्यावर दळायचं, नाहीतर चक्कीतून काढून आणायचं। व्यवस्थित असं भाजत राहायचं। तर कोणी कोणी सत्तूचे पीठ खाल्लंय मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। मी तर खाल्लंय, मी पहिले खाल्ले नव्हतं आईच्या इथं, पण लग्न झाल्यानंतर सासरेबाईच्या इथं सत्तूचे पीठ त्यांना आवडायचे। मग सासूबाईंनी सांगितलं कसं कसं करायचं म्हणून मी तसं केलं आणि मी पण खाऊन बघितलं। एवढं मस्त लागायचं, ते खूपच छान लागते। साधी सोपी रेसिपी आहे, पण चवीला भन्नाट आहे। तर पहिले ही वड्यामध्ये बनवून ठेवायचे म्हणतात हे, आणि मग खायचे। तर हे साधारणतः 1 महिना केलं तर पुरून जाते। दररोज सकाळी नाश्त्याला वगैरे हे खातात म्हणते करून। तर याचे मुटके पण होतात म्हणते तिखट वगैरे टाकून। तर मी मुटके वगैरे काही केले नाही, सत्तूचे पीठच खाऊन बघितले तसे भिजवून। त्यात साखर टाकायची थोडी आणि मस्त पाण्याने भिजवायचं आणि मग खायचं। आणि तसं गुळात पण करतात, उकळीचं पाणी त्यातनी गुळ सोडतात आणि नंतर सत्तूचं पीठ असं वरतात, ते पण खायला मस्त लागते। हे बघा, तुम्हाला आवाज येत असेल असा फटफट असं फुटत आहे। तर हे झालंय। पहिले एक भाजून घेतला आणि दुसरा पण भाजून घेतला आहे बघा, मस्त लालसर होईपर्यंत भाजला। आणि आता मी हरभरा डाळ भाजून घेते। तर अर्धी हरभरा डाळ मी टाकली, तर याला व्यवस्थित असं भाजून घेते मी।
तर मित्रांनो, तर दालवा मिळतो हरभरा डाळीमधून, तो अगोदरच भाजला येतो, तो पण तुम्ही वापरू शकता. तर मी तर हरभरा डाळच घेतली आहे घरची. घरी अवेलेबल असल्यावर दालवा घ्यायचं काही आवश्यकता नाही आहे. याची पण चव ही भन्नाटच लागते. डाळ पण लालसर होईपर्यंत भाजायची व्यवस्थित. असं लगातार फिरवत राहायचं. तर मित्रांनो, तुम्ही माझ्या रानभाज्यांना खूप असा सपोर्ट दिलाय. तर अशाच रानभाज्या मी बघितल्या, पण आता काही मला जिवतीची फुलं करायची होती, पण जिवतीच्या फुलाचा वेल काही दिसला नाही. तर आई म्हणे इकडं आहे म्हणे, तिकडं गेली तर तुम्हाला दाखवणारच मी, दिसला तर. जिवतीच्या फुलाची वेल हे फार कमी झालेलं आहे. मला ते लहानपणी भाजी एवढी आवडायची, पण आता मिळालाच नाही. काय करावं. असं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं. गहू तर भाजून घेतले, थोडी हे डाळ भाजायची आहे, हे भाजायला घेतली आहे. मित्रांनो, ही आहे माझी स्वयंपाक खोली. तर चुलीची एवढी अडचण येत आहे ना, चूल पेटतच नाही आहे, कारण ती पाण्यामध्ये आहे. तर आता एक दिवस झाला पाणी उघडलं, पण चूल काही पेटत नाही. विंधन पण वाढलेलं नाही. पाणी तर उघडलं, पण ऊन तापलीच नाही आहे. तर ऊन तापल्यानंतर पहिले मी इंधनाला वाढवणार आणि नंतर मस्त चुलीवरच्या झणझणीत अशा भाज्या तुम्हाला दाखवणार. तर ही रेसिपी पूर्ण बघा आणि करून बघा, खायला एक नंबर लागते. कारण की मी पहिलीच वेळ खाल्ली होती आणि एवढी चविष्ट लागली होती. ते मी म्हटलं साधी सोपी रेसिपी आपल्याला आत्ता लोक माहीत नव्हती. मी सासरला आल्यावर हेच रेसिपी मला कळली आणि मला मस्त वाटली, आणि मी तुम्हाला हे रेसिपी शेअर करत आहे. तर हे बघा, डाळ पण व्यवस्थित भाजून घेतलेली आहे मी. पहिले एक घाणा भाजून घेतला आणि हे दुसरा आता भाजणं झालेलं आहे. तर आता मी याला ताटात काढून घेते. हो हो, काढून देऊ. तुला काय आणलं? संतळ. हो का, थांब काढून देते. रे बघा, डाळीचा खाना पण मी काढून घेतलाय, व्यवस्थित भाजलाय. बाळा अंधार सोड. हे बघा, आणि गहू पण भाजून घेतलाय. चला तर पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवते. व्यवस्थित भाजून घेतले, आता थोडंसं पाकडून घेते. हे बघा, साधं आहे. कुठे बाळा? आणि डाळ आणि गहू एकत्र मिक्स करायचे व्यवस्थित, आणि याच्यामध्ये टाकायचं थोडंसं जिरं. हे बघा, साधारणतः 2 चम्मच जिरं घेतलंय मी, याच्यामध्ये टाकायचं. आणि आता हे काढायचं चक्कीमधून. तर मी चक्कीमधून काढणार आहे, तुम्ही जात्यावर पण तळू शकता आणि मिक्सरातून निघाला तर काढू शकता, पण मिक्सरातून बारीक निघणार नाही. तर आता मी चक्कीतूनच काढते. तर सत्तू काढून झालेला आहे, हे बघा. तर आता याला एका डब्यामध्ये मी काढून घेते, आणि नंतर ते कसे खातात हे मी तुम्हाला दाखवते. तर सत्तूचं पीठ तयार झालेलं आहे, हे बघा. असं काढायचं. दे ना, मी काढतो. थांब. हो का, थांबू का? काढ मग पटकन पूर्ण. लेकरं म्हणा आणि हात जोडाय असं आहे, ऐकतच नाही. लहान मुलांचा हट्ट पुरवावा लागतो म्हणते. रडला तर म्हणून काढू देऊ राहील त्याला. तर आता सत्तूचे पीठ मी या डब्यात काढून ठेवलं. तर आता ते कसं खायचं बनवून ते मी दाखवते. माझ्या इकडची पद्धत दाखवते, आणि दुसरी पण मला माहित आहे.
पण मी आता हे साधी सोपी सरळ दाखवते. माझे सासरे भाऊ असे खातात म्हणून हे दाखवते मी तुम्हाला. तर ही आता 2 चमच मी याच्यात पीठ काढून घेते. झाकण असं लावून द्यायचं. साधारणतः 8-12 दिवस टिकून जाते. जास्त टिकते पण आमच्या देवळ 8-12 दिवसात खतम करते. आणि याच्यात टाकते आता गुळ. तुम्ही साखरही टाकू शकता, मी गुळ टाकत आहे. आणि असं पाण्याने भिजवून घ्यायचं. थोडं थोडं पाणी टाकायचं आणि असं भिजवायचं. मग पूर्ण गुळ मिसळून तर थंडच पाणी घेतलंय, गरम वगैरे काही घेतलं नाही मी. अगोदरच आपण छान याला भाजून घेतलाय, त्याच्यामुळे हे मस्त लागते. गरम पाणी घ्यायची आवश्यकता नाहीये त्याच्यामुळे. ते बघा सत्तू झालाय खाण्यासाठी रेडी. तर हे अशी कन्सिस्टन्सी आहे त्याची. हे बघा मस्त आहे. मला खाऊन दाखवते, मस्त लागते. हा तर शरीरासाठी एकदम पौष्टिक आहे. हरभऱ्याच्या डाळीमध्ये जास्त प्रोटीन आणि प्रथिने असते. ते मस्त आता असे म्हणून खायचे. एकच नंबर झाला. या मग खायला. चला तर भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.